नमस्कार दादा. नमस्कार. नाव काय आपलं? माझं रॅन्सी. हां काय आपल्या नंदीचं नाव काय? बकासूर. हां काय मग आजचं नियोजन कसं होतं? आजचं नियोजन आमच्या काकाने केलं. हां काय कोण होतं पायऱ्याला? पहिल्याला कानोरकरांचा पतंग. हां काय मग कशी गाडी पळाली? गाडी खालून नसताना अंतर दिलं. गाडी 4-5 चकड्याची गाडी मग झाली. कुठून बकासूरची खरेदी कुठून केलेली? आम्ही बेलवरून खरेदी केली. कितीची खरेदी होती? खरेदी बोललं तर 12,000ची खरेदी केली आम्ही. हां काय आता किती वर्षाचा आहे बकासूर? आत्ता बैल 2.5-3 वर्षाचा बैल आहे. तुमच्या दावणीला कधी आला? आमच्या दावणीला 2.5 वर्ष झाले असेल. 2.5 वर्ष आले का येऊन? मग सर्व शर्यतीचं नियोजन कोण करतो? शर्तीचं नियोजन हां मी, माझे काका, मित्र परिवार सर्वच आम्ही करतो. हां काय मग बकासूर कोणत्या खांदी चालतो? बकासूर तिन्ही गांधी पलतो. आज आम्ही त्याला 4था गांधी टाकला. आम्हाला विजय टाईम प्राप्त करून दिला. तर दादा बैलाला किती परत आज मागणी आली? मागणी आले पण आम्हाला द्यायचंच नाही. मग बैलाचा शरीर वैशिष्ट्याबद्दल सांगा ना. सर्व त्याची मान बघा, तुमचे पाय बघा, एकदम फिट येतो. हां मग घरी कोण लक्ष देतो बैलाला? घरीवरती आम्ही सर्व मित्र परिवार, घरचे, काकी विकी सर्व लक्ष देतो. तर दादा बैलाला खायला काय असतो? बैला त्याला मठ, चुनी, शेंगदाणा पेंड, मका सर्व असतो. हां त्या बैलाची एक पहिली शर्यत कुठे झाली? बैलाची पहिली शर्यत शेलू अड्डा तिथं झाली. तर दादा तुमची एक आठवणीतली शर्यत सांगा ना. आमची शर्यत बोलली म्हणजे आम्ही पहिली शर्यत केली ती शेलूला. आमची म्हणजे बैल त्या पाठीत जाऊन सरळ आले आणि आता 1.5-2 चकड्याच्या अंतरात आम्ही गाडी मारली ती. हां चालू. दादा बैलाची जात काय आहे? बैलाची जात गावरान खिल्लारी. हां काय मग आता बैलाकडून काय अपेक्षा आहेत? बैलाकडून काय अपेक्षा नाही, त्यांनी आमची सर्व इच्छा पूर्ण केली. चला तुम्हाला पुढील वाटचालीसाठी आधी शुभेच्छा. थँक्यू.